नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की आरोग्य सेवक झेडपीमधील ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल, आरोग्य सेविका असेल, ह्या आमच्या परीक्षा नेमक्या कधी होणार. तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद त्यांच्या वेबसाईटवरती या परीक्षा कधी होणार त्याबद्दल कुठेच अपडेट देत नाही आहे, अजूनपर्यंतही दिलेलं नाही की कधी परीक्षा होतील नेमक्या. तर ही सर्व माहिती तुम्ही कमेंट करत विचारताय, म्हणून एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मी की नेमक्या परीक्षा कधी होऊ शकतात, काय नेमकं कारण आहे परीक्षा न होण्याचं. तर बघा मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका महिला, त्यानंतर आरोग्य सेवक 40% 50% आणि अंगणवाडी सेविका या पदांच्या परीक्षा राहिल्यात. आता मित्रांनो, याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असेल, ही पेसा क्षेत्रामध्ये येणारी पदं आहेत. तर त्याच्यानंतर मित्रांनो, जे अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद जे आहे, मात्र हे पेसा क्षेत्रामध्ये येत नाही. तर याच्या तरी निदान परीक्षेचे वेळापत्रक येणं गरजेचं आहे, परंतु तेही येत नाही. तर मग नेमका मित्रांनो, कशामुळे तुमच्या परीक्षा रखडल्या गेलेल्या आहेत आणि सध्या मित्रांनो कुठल्या कुठल्या परीक्षा या ठिकाणी होत आहेत त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत आणि निकालाबद्दलही माहिती पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर पहा, तुम्हाला जिल्हा परिषद निकालाबद्दल सांगतो. तुमचे जे आत्तापर्यंत मित्रांनो एकूण 25 संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यापैकी जवळपास मित्रांनो 5 संवर्गाचे निकाल लागलेत. त्यामध्ये फक्त पशुधन पर्यवेक्षक हे पेसा संवर्गामधलं पद आहे, त्याचा निकाल जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लावला जाणार आहे. परंतु बाकीच्या संवर्ग अजून जवळपास 20 संवर्गाचे निकाल येणं बाकी आहे, जसं की विस्तार अधिकारी पंचायत असेल, शिक्षण असेल, कनिष्ठ सहाय्यक असेल, लिपिकचं पद जे आहे त्यांचे निकाल येणं बाकी आहे, फार्मासिस्ट असेल, त्यानंतर अभियांत्रिकी सहाय्यक असेल, यांचे निकाल मित्रांनो येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही लागून जातील. कारण की एकदा आचारसंहिता लागली तर निकाल आणि नियुक्त्या जे आहेत ते देता येत नाहीत. त्याच्यामुळं मित्रांनो त्यांनी अगोदरच या ठिकाणी ग्रामविकास विभागाने आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर हे निकाल लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. तर निकालाबद्दल मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नाही, निकाल तुमचे या महिन्यामध्ये कधीही लागून जातील आचारसंहितेचे पूर्वी जिल्हा परिषदचे झालेल्या पदांचे. जसे निकाल लागतील तसे तुम्हाला अपडेट दिलं जाईल. तर आता मित्रांनो जो प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी तुमची ज्या राहिलेली पदं आहेत 4 संवर्गाची, त्याच्या परीक्षा नेमक्या कधी होतील ही माझ्या माहितीनुसार अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो मी. जसं की पहा, ग्रामसेवक ही जी पदं आहेत, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ही पेसा संवर्गामध्ये येत आहेत. आता सध्याची जी माहिती भेटते मित्रांनो, ती पेसा संवर्गात पदं येत असल्यामुळे मित्रांनो त्यांच्या एक्झाम जे आहेत कंडक्ट करता येत नाहीत, अशा पद्धतीची माहिती भेटते. जसं की आपल्याला माहीत असेल मित्रांनो, ही जी पेसा संवर्गामधील पदं भरण्यासाठीची किंवा पेसाबद्दलची जी रिट पिटिशन आहे मित्रांनो, ती मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यावरती सुनावणी मित्रांनो 13 फेब्रुवारीला म्हणजे या महिन्यामध्येच 13 तारखेला होणार आहे. तर मान्य सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती जो निर्णय देईल त्याच्यानंतर ही पदं भरली जातील अशी माहिती जी आहे ती भेटत आहे. परंतु मित्रांनो आपल्याला माहीत असेल, आरोग्य सेवक हे जे पद आहे, कृषी सेवक हे जे पद आहे मित्रांनो, त्या पदासाठी कृषी विभागाने 16-19 जानेवारी 2024ला मित्रांनो त्यांच्या परीक्षा घेतल्यात. कारण की हे पद पेसामध्ये येत होतं तरी देखील त्यांच्या परीक्षा मित्रांनो त्यांनी कंडक्ट केल्या. आणि म्हणजे नॉन पेसाची जी जिल्हे आहेत मित्रांनो आरोग्य सेवकची, त्याच्या परीक्षा त्यांनी घेतल्या. आणि फक्त पेसाची जी मित्रांनो पदं आहेत, पेसा जिल्ह्याची जी आहेत त्यांच्या परीक्षा राखून ठेवलेल्या आहेत. मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानंतर त्याच्या परीक्षा घेतल्या जाणार. मग तशाच पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषदने देखील निर्णय घेतला तर तुमच्यासाठी खूप चांगलं होईल, परंतु तशा पद्धतीचा निर्णय मित्रांनो घेतला जात नाही. तर माझं हेच मत आहे याच्यावरती. मित्रांनो तुमचं काय मत असेल कमेंटमध्ये सांगा की परीक्षा एकतर मित्रांनो जिल्हा परिषद पेसामुळे जर प्रॉब्लेम येत असेल तर परीक्षा घेऊन सर्व जे पेसाची नॉन पेसाची सर्व परीक्षा घ्याव्यात आणि अंतिम निकाल जो आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तेव्हा या ठिकाणी द्यावा, तोपर्यंत राखून ठेवायला पाहिजे. किंवा तसंही नसेल तर कृषी सेवकप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं, पेसा क्षेत्रामधील परीक्षा वगळून म्हणजे पेसामधील जे जिल्हे येतात ते वगळून, जसं की 13 काहीतरी जिल्हे आहेत ते वगळून नॉन पेसामधील परीक्षा घ्याव्यात आणि पेसामधील मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर परीक्षा घ्यायला पाहिजेत कृषी सेवकप्रमाणे. तर हे माझं मत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने झालं तर ह्या परीक्षा देखील लवकर होऊ शकतात. तुमचं याच्यावरती काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो ह्या परीक्षा 100% होणारच आहेत, आपल्याला माहिती आहे मित्रांनो. परीक्षा घेणंच आहे. जिल्हा परिषदची 2019 पासून मित्रांनो जवळपास 4 वर्ष झालं परीक्षा रद्द होत आहेत. तर ही परीक्षा मात्र रद्द होणार नाही, 100% तुमच्या परीक्षा होणार आहेत मित्रांनो. परंतु वेळ जो आहे मित्रांनो पुढं जात आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो पेसाबद्दलचं हा जो निर्णय आहे तो 13 फेब्रुवारीला त्याच्यावरती सुनावणी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदचा निर्णय होऊ शकतो. आणि मित्रांनो 13 फेब्रुवारीपर्यंत जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्लॉट जे आहेत सध्या खालीच नाही आहेत. 13 तारखेपर्यंत मित्रांनो सर्व जवळपास 17 तारखेपर्यंत परीक्षा तुमच्या पहा. जिल्हा न्यायालयाची 4-5 तारखेला, 7-8 तारखेला, 12
13 तारखेला 14 तारखेला परीक्षा आहेत आणि 15, 16, 17 तारखेला काय आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत. जर 13 तारखेला सुनावणी झाली मित्रांनो, 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत जो निर्णय होईल तो येईल आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो तुमचे या ठिकाणी पुढचे जे दिवस राहिलेले आहेत फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जरी मित्रांनो त्यांनी 13 तारखेला निर्णय झाल्यानंतर 15, 16 तारखेला जरी वेळापत्रक प्रसिद्ध केलं तरी या ठिकाणी मित्रांनो 21, 22, 23 तारखेपासून परीक्षा जरी चालू केल्या तरी ह्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्येच कंडक्ट होऊ शकतात. परंतु त्याबद्दल निर्णय जो आहे तो घेणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी एक कुठला तरी निर्णय जिल्हा परिषदांनी घेणं गरजेचं आहे किंवा ग्रामविकास विभागाने घेणं गरजेचं आहे. एकतर सर्व पदांच्या परीक्षा घेणं राहिलेल्या पेसामधील असतील नॉन पेसामधील आणि त्याचा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राखून ठेवला निकाल तरीही चालेल किंवा मित्रांनो कृषी सेवक प्रमाणे पेसामधील जे पद आहेत ते वगळून नॉन पेसाच्या देखील परीक्षा घेतल्या तरी पण या ठिकाणी मित्रांनो कृषी सेवक प्रमाणे निर्णय घेतला तरी पण तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या लवकर होऊ शकतात. तर ही एक माहिती आहे मित्रांनो. आता ही माहिती जी आहे सर्व अंदाजित तुम्हाला सांगितली मी. आता ग्रामविकास सर्वस्व मित्रांनो त्यांच्या हातामध्ये आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषदा त्यांच्यामध्ये हातामध्ये आहे काय निर्णय घ्यायचा तो. तर आपल्याला मित्रांनो फक्त ही जी माहिती आहे तुम्हाला मी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे की नेमकी प्रोसेस काय चालू आहे. तर बघा निकालाबद्दल मी तुम्हाला सांगितलं निकाल तुमचे लागून जातील, परंतु परीक्षाबद्दल मित्रांनो ठोस पुरावा म्हणजे ठोस अशी ऑफिशियल माहिती कुठंच नाही आहे की ह्या परीक्षा रखडल्या गेलेल्या आहेत किंवा ह्या तारखेला परीक्षा तुमच्या होतील. त्याबद्दल कुठंच जिल्हा परिषदांनी अपडेट दिलेलं नाही आहे. जर पेसामुळे मित्रांनो या ठिकाणी परीक्षा रखडलेल्या असतील तर मग 13 तारखेला सुनावणी आहे. 13 तारखेनंतरच तुमच्या परीक्षा ज्या आहेत मग होऊ शकतात. कारण की याच्यामध्ये मित्रांनो तसा निर्णय त्यांनी अद्यापर्यंत कुठेही घेतलेला नाही की नॉन पेसाच्या फक्त परीक्षा घ्यायच्या आणि पेसाची क्षेत्र जे आहेत ते राखून ठेवायचे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर. तसाही निर्णय घेतलेला नाही आहे. तो निर्णय देखील घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो बघूयात याच्यावरती काय अपडेट येतं. जसं अपडेट येईल मित्रांनो तसं मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. अजूनपर्यंत तरी कुठेही मित्रांनो वेळापत्रक वगैरे प्रसिद्ध झालेले नाहीत राहिलेल्या पदांच्या, परंतु परीक्षा मित्रांनो 100% होणार आहेत. त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. याच्याबद्दल मीही जिल्हा परिषदांमध्ये कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. जशी अपडेट येईल, जशी माहिती मला भेटेल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल आणि तुम्हीही मित्रांनो तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मित्रांनो सर्वांनाही माहिती समजेल. याबद्दल तुमचं काय मत असेल मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.